मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,992 वरती। 23,992 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। मार्केट झालेलं होतं गॅप अप ओपन, ठीक आहे। एक चांगला गॅप अप पण आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला मिळालेला होता। पण कालच्या ॲनालिसिसमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल बघा, कालच्या ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी पॅनिक सेलिंग आजच्या दिवशी मार्केटमध्ये झालेलं आहे, तर आपण मार्केटला सेट होऊ दिला पाहिजे, ठीक आहे, स्टॅबल होऊ दिला पाहिजे। त्यानंतर मग आपण डिसिजन घ्यायचं असतं की मार्केटमध्ये काय होतं आहे। असं नाही ना की आजच्या दिवशी मार्केट गॅप अप झालं आहे ओपन म्हणजे ते कंटिन्युअसली वरतीच जाणार नाही। चांगला गॅप अप तर सकाळी मिळालेला होता, पण मार्केटमध्ये ताबडतोब सेलिंग व्हायला लागली। सुरुवातीची कॅन्डल जी आपण बघितली होती लाईव्हमध्ये असताना 5 मिनिटांची कॅन्डल, ती आपल्याला खूप मोठी दिसली, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बाईंग प्रेशर येताना दिसलं। म्हणजे मार्केट कंटिन्युअसली आपल्याला पूर्ण दिवस खालीच येताना दिसलेलं होतं, म्हणजे मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर पण कंटिन्यू होतं। निफ्टी अप होती, मिड कॅप इंडेक्स अप होता, स्मॉल कॅप इंडेक्स, त्यानंतर IT सर्व सकाळी आपल्याला प्लसमध्ये दिसत होतं। सर्व स्टॉक आपल्याला प्लसमध्ये दिसत होते। जेव्हा आपलं मार्केट बंद व्हायची वेळ आली, तुम्हाला जवळजवळ सर्व स्टॉक निगेटिव्हमध्ये दिसले। मिड कॅप इंडेक्स जो 1100 पॉईंटने प्लसमध्ये होता, सकाळी 1100 पॉईंटने प्लसमध्ये होता, तो 400 पॉईंटने निगेटिव्हमध्ये बंद झाला, म्हणजे 1500 पॉईंटने टॉपपासून तुटलेला होता। म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग आज पण होत होती, सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये आज पण होतं। आणि मी जी लेवल तुम्हाला म्हणायचो, ह्या लेवलच्या वरती मार्केटने थांबायला पाहिजे, ठीक आहे। आज इथून गेलं कंटिन्युअसली वरती, पण पुन्हा जो हर्डल होता ना मार्केटने, तो ब्रेक केलेला नव्हता। म्हणजे 24,400चा जो हर्डल होता, एक रेजिस्टन्स होता, तो मार्केटने ब्रेक केलेला नव्हता। जवळजवळ त्याच लेवलपासून मार्केटमध्ये रिजेक्शन आलेलं होतं आणि मार्केट इथं खाली आलेलं होतं। आता मला मार्केटमध्ये काय दिसते ते विकनेस, मला मार्केटमध्ये या ठिकाणी विकनेस दिसते। आता जोपर्यंत मार्केट ह्या लेवलला ब्रेक करत नाही, 24,400च्या वरती जात नाही ना, लेवलचं महत्त्व असतं मित्रांनो। निगेटिव्ह प्राईज ॲक्शन वगैरे जे असते, प्राईज ॲक्शन ही समजली पाहिजे तुम्हाला की कोणत्या लेवलच्या वरती मार्केट गेलं तर ते रिव्हर्सल देऊ शकतं, बरोबर। आता एक स्ट्रॉंग हर्डल मार्केटसाठी जो असणार ना, जिथून आज प्राईजने रिजेक्शन घेतलेलं आहे 24,400, याच्यावरती जोपर्यंत मार्केट थांबत नाही तोपर्यंत म्हणत नाही आपण की मार्केट आपलं स्ट्रॉंग होतं आहे। मार्केटमध्ये परफेक्ट ह्या ठिकाणी विकनेस, तुम्ही म्हणणार तुम्ही मनाने कसं काय म्हणताय की मार्केटमध्ये विकनेस आलेला आहे, मार्केट स्ट्रॉंग आहे, तर मी मनाने काही बोलत नसतो। मला जे समोर दिसतंय, मी चार्टला रीड करतोय इथे, बरोबर ना। चार्टवरती मला ज्या गोष्टी दिसत आहेत त्यांना रीड करून मी तुम्हाला सांगतोय, नाहीतर मी मनाने कोणती गोष्ट जोडत नाही इथे की मार्केट आपलं खाली येतं आहे म्हणजे मार्केटमध्ये विकनेस, मार्केट आपलं आता वरती चाललं। मीच तुम्हाला सांगत असतो की एक कॅन्डल बघून मार्केटचं अनुमान लावू नका। एक कॅन्डल बनते म्हणजे मार्केट आपलं झालं बुलिश, जसं सकाळी 5 मिनिटांची कॅन्डल बनली म्हणजे मार्केट बुलिश झालं का नाही झालं बुलिश। एक कॅन्डल निगेटिव्ह बनली म्हणजे मार्केट निगेटिव्ह झालं का आपलं नाही। काही स्ट्रक्चर असतात मार्केटचे, ते आपल्याला ओळखायचे असतात। मी स्वतःहून सांगत नाही, चार्ट मला सांगतोय काय होतं इथे। कालचा लो जो होता म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो ती लेवल 23,900च्या आसपास आहे बघा, 23,900 ही लेवल जर इथे ब्रेक होत असेल तर मग मार्केटचं स्ट्रक्चर झालं वीक, हे बेंड झालेलं आहे मार्केटचं स्ट्रक्चर, ठीक आहे ना। टॉपपर्यंत जे मार्केट गेलेलं होतं ना, हे स्ट्रक्चर मार्केटचं इथे काय झालेलं मग बेंड झालेलं पूर्णपणे। मार्केटमध्ये आहे आता इथे विकनेस, पण असं होत असतं काही वेळेला की एक शार्प बाईंग येते मार्केटमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने वरती निघून जातं मार्केट, ती प्रोबॅबिलिटी पण या ठिकाणी बनू शकते। ग्लोबल मार्केट आपल्याला दिसतं आहे निगेटिव्ह आहे सर्व, काही मार्केट झाले रिकवर, जसं जपानचं मार्केट आहे ते पण बघा आजच्या दिवशी रिकवर झालेलं होतं। अमेरिकन मार्केट थोड्याफार प्रमाणामध्ये रिकवर झालेलं आहे, पण सेलिंग थांबलेली की मार्केटमध्ये नाही आहे। स्ट्रक्चर मार्केटची निगेटिव्हच आहे। जसं आपण नॅसडॅक इंडेक्स आहे बघा अमेरिकेचा, त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं। आता कालच्या दिवशी बाईंग झाली म्हणजे असं नाही ना की त्याचा ट्रेंड चेंज झाला, नाही। मार्केट जसं वरती जाणार त्याच्यामध्ये सेलिंग पण येऊ शकते, सेल ऑन राईज आपण त्याला म्हणत असतो। तेच आजच्या मार्केटमध्ये आपल्या इथे झालेले, आज पण आपल्या मार्केटमध्ये तीच गोष्ट झालेली इथे बघा, सेल ऑन राईज। मार्केट वरती गेलं आणि मार्केट शॉर्ट झालं पुन्हा आणि ताबडतोब खाली। क्लोजिंग मार्केटची बघा खाली येताना दिसते आपल्याला। असं आपण नाही म्हणत की मार्केट खाली आलं, बाउन्स घेतला पुन्हा आणि वरती क्लोज देऊन टाकलेला मार्केटने, असं झालं का नाही झालं, मार्केटने खालीच क्लोज दिलेला आहे, हे निगेटिव्ह साईन आहे आपल्यासाठी। म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर या ठिकाणी कंटिन्यू आहे, सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये या ठिकाणी काय कंटिन्यू होतं आहे। जर हा लो ब्रेक जर झाला तर मग मार्केटसाठी सपोर्ट जो असेल ना डायरेक्ट, तो म्हणजे 23,666 आणि मार्केट 23,500 पर्यंत पण जाऊ शकतं मग ह्या लेवलपर्यंत।
या लेवलपर्यंत पण मार्केट तुटू शकतं आपलं. आत्तापर्यंत आपण मार्केटमध्ये मोठे करेक्शन बघितलेच नाही. आत्तापर्यंत आपण काय बघायचो, 800-1000 पॉईंटचा डिप दिला मार्केटने 1-2 दिवसांमध्ये की ते रिकवर व्हायचं, ताबडतोब वरती जायचं. पण तसं काही साईन मार्केटमध्ये आता इथे दिसत नाही आहे. खूप सारे स्टॉक बघा तुम्ही, ते पण तुटलेले आहेत. मिड कॅपचे स्टॉक पण बघा, खूप खाली आले. काही स्टॉक तर 10-15% खाली आले. स्मॉल कॅप बघा, त्यांच्यामध्ये पण आपल्याला सेलिंग होताना दिसते. काही लार्ज कॅपचे स्टॉक पण बघा, त्यांच्यामध्ये पण सेलिंग होताना आपल्याला दिसते. जोपर्यंत मार्केट ही लेवल ब्रेक करत नाही 24,400ची, त्यावरती सस्टेन होत नाही. ही पण लेवल असणार, ही पण लेवल आपल्यासाठी करणार काम, एक रेजिस्टन्सचं काम करणार ही लेवल पण मोठा रेजिस्टन्स जो असेल ना मार्केटसाठी 24,400चा असेल. आता हा जेव्हा पार होईल 24,400, तेव्हा मार्केट मग पुन्हा आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाऊन पोहोचणार. ऑल टाईम हायपर्यंत इतर असणारच आहे रेजिस्टन्स 24,174. ही लेवल मी काढणार पण नाही, ही महत्त्वाचीच आहे. पण मोठा हर्डल जो असेल ना मार्केटसाठी 24,400चा असेल, तो जर पार झाला तर मग मार्केट आपल्या 25,000च्या लेवल पुन्हा गाठू शकतं. नाहीतर काय, मार्केट बाउन्स घेणार, शॉर्ट होणार, बाउन्स घेणार, शॉर्ट होणार. जसं इथं बंद झालेलं आहे. उद्या पण थोडी सेलिंग झाली समजा, आलं मार्केट खाली 23,800 23,700पर्यंत आलं मार्केट. इथे पुन्हा एखाद दिवशी तुम्हाला बाउन्स घेताना दिसेल, थोडं वरती जाताना दिसेल, पुन्हा ते शॉर्ट होणार. म्हणजे असं निगेटिव्ह स्ट्रक्चर मग इथे बनू शकतं. ही निगेटिव्ह प्राइजेक्शन आपल्याला चार्टवरती बनताना दिसेल. मग असे स्ट्रक्चर जेव्हा बनत असतात तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केटने ट्रेंड आपला बेंड केलेला आहे. आणि अशा मार्केटमध्ये संयम महत्त्वाचा असतो. समजलं का? जी व्यक्ती संयम ठेवते ना, ती आपला पैसा वाचवणार. नाहीतर काही जण म्हणणार की हा स्टॉक मला स्वस्तात मिळतोय, याला बाय करून टाकतो, याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करतो. हे बघा, खाली येणारा स्टॉक आहे, तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करताय त्याच्यामध्ये आणि तो तुटतोच आहे, खालीच येतोय, तर तुम्हाला प्रॉफिट कसं मिळणार? आणि त्यामध्ये तुम्ही ॲव्हरेज तरी किती करणार? त्यामुळे बाय करायचं नसतं. जे स्टॉक येत आहे ना खाली, येऊ द्या, योग्य लेवलला येऊ द्या. त्यांच्यामध्ये रिव्हर्सल बघा, रिव्हर्सल मिळाला की मग त्या स्टॉकमध्ये बाय करण्याचा प्रयत्न करा. मग तिथे तुमचं चांगलं प्रॉफिट बनू शकतं. पण पडत्या स्टॉकला पकडू नका फक्त, ठीक आहे ना? कारण की असं मार्केट जे असतं ना, जर कंटिन्युअसली याच्यामध्ये सेलिंग झाली तर तिथं नुकसान तुमचं जास्त होऊ शकतं. आत्ताच्या वेळेला बहुतेक जणांचे पोर्टफोलिओ असतील निगेटिव्हमध्येच असणार आहे, काही अडचण नाही, मार्केट रिकवर होणारच आपलं. पण अशा ठिकाणी बाईंग नका न करू की मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे, त्याच्यामध्ये रिव्हर्सल बघून बाईंग करा, इथे फायदा होऊ शकतो. किंवा तुम्हाला जर ॲव्हरेजच करायचं आहे, समजा मी फसलो एखाद्या स्टॉकमध्ये, टॉपला फसलेलो आहे आणि तो स्टॉक कंटिन्युअसली खाली येतो आणि याला तुम्ही ॲव्हरेज करत चालले, अहो पण तो किती खाली येणार कोणाला माहीत आहे का? नाही. मग तुम्ही ॲव्हरेज करून फायदा नसतो. याच्यामध्ये जेव्हा काही रिव्हर्सल दिसेल ना, तेव्हा त्याच्यामध्ये ॲव्हरेज करा. पडत्या स्टॉकमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला टॉपअप करत बसतात, तो स्टॉक खाली येतो आणि पूर्ण फंड तुमचा एका स्टॉकमध्ये डिप्लॉय होत असतो. तर त्या गोष्टींपासून तुम्ही मार्केटमध्ये वाचलं पाहिजे. हे बघा, आपला कष्टाचा पैसा आहे, वाया घालवायचं नाही, योग्य रीतीने काम करायचं, लॉजिकनुसार काम करायचं, अंदाजे काम करू नका. बहुतेक जणांना सवय असते रँडम काम करण्याची. रँडम म्हणजे कसं, आज चाललं आहे स्टॉकवरती म्हणजे तो वरती जाणार आणि बघितलं तर तो 40% खाली आलेला असतो. हे बघा, एक दिवसामध्ये मार्केटमध्ये बाईंग आली, याचा अर्थ असं नाही की त्या स्टॉकने आपला ट्रेंड रिव्हर्सल दिलेला आहे, असं नसतं कधी. बाउन्स मार्केटमध्ये येत असतात. जे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट असतं ना, त्याच्यामध्ये थोडे बाउन्स येणार, मार्केट पुन्हा शॉर्ट होतं, पुन्हा बाउन्स येतो, त्याच्यामध्ये शॉर्ट होत असतं. जसं मार्केटवरती जायचं, डिप द्यायचं, बाईंग यायची, डिप द्यायचं, बाईंग यायची. हे असं मार्केट जर चालू झालं तर मग तुमचा लॉस या ठिकाणी वाढतच जाणार आहे. मग तुम्ही किती टॉपअप करणार याच्यामध्ये? तशी चुकी करायची नसते. समजला ना? रँडम काम करू नका, योग्य त्या लेवलला स्टॉकला बाय करत चला, ठीक आहे? डेली टाईम फ्रेममध्ये तर लेवल तुम्हाला समजलेले असतील की मार्केटमध्ये 24,400 हा एक रेजिस्टन्स आहे आणि कालचा डे लो म्हणजे 23,900 ही लेवल पण मार्केटने ब्रेक करायला नको. केली तर डायरेक्ट सपोर्ट म्हणजे 23,666. त्यानंतरचं सपोर्ट जर म्हटलं तर 23,500. हे मार्केटसाठी डेली टाईम फ्रेममध्ये सपोर्ट निघून येत आहे, ठीक आहे ना? याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला आपोआप मार्केटचं स्ट्रक्चर समजेल की मार्केट इथून रिकवर होतं आहे की इथं कॉन्सोलिडेशनमध्ये जातं आहे, ठीक आहे? म्हणजे मार्केटला स्टॅबल होऊ द्या. उद्या समजेल आपल्याला की मार्केट इथं कंटिन्युअसली खाली जातं आहे की पुन्हा इथे बाउन्स घेतं आहे. याचा अर्थ समजायचं की आता इथे ह्याच झोनमध्ये मार्केट काही दिवस थांबू शकतं. ते लोला ब्रेक करत नाही आहे, पुन्हा दिसेल आपल्याला वरती जाण्याचा प्रयत्न करतं आहे का आणि तिथं ते शॉर्ट होतं आहे का, ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे.
अंदाजे काम करायचं नाही, समजलं. आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटांमध्ये जाऊन आपण काही महत्त्वाचे लेवल बघूया. इंट्राडेमध्ये मार्केट कसं वरती जाऊ शकतं, कसं खाली येऊ शकतं, कोणते महत्त्वाचे सपोर्ट मार्केटसाठी इंट्राडेमध्ये असू शकतात ते आपण बघू 5 मिनिटांमध्ये. ही बघा, ही कॅन्डल मी तुम्हाला म्हणत होतो सकाळची 5 मिनिटांची कॅन्डल. शार्प वरती गेलेलं होतं मार्केट, पण नंतर हा जो हाय होता, हाय तर वरती होता पण इथे रिजेक्शन आलेलं होतं. इथे मार्केट खाली आलं, पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करत होतं. इथून जर ते वरती निघून गेलं असतं तर मार्केट इथे ट्रेंडिंग झालेलं असतं, म्हणजे अप ट्रेंडमध्ये गेलेलं असतं. पण तसं झालं का? नाही झालं. बघा, मार्केटमध्ये इथे पुन्हा शार्प सेलिंग झाली. या ठिकाणी बघा, आपण म्हणायचो ना कालच्या दिवशी मी ॲनालिसिसमध्ये म्हणत होतो की मार्केटने इथून वरती जायला पाहिजे. इथेच मार्केटने पुन्हा बाउन्स घेतला, पुन्हा ते इथून शॉर्ट झालं, पुन्हा खाली आलं. म्हणजे छोटे छोटे बाउन्स मार्केटमध्ये यायचं, पण मार्केट इथे शॉर्टच व्हायचं. म्हणजे जर आपण इथे बघितलं मार्केटचा ट्रेंड काय होता? निगेटिव्ह. प्रत्येक वेळेला मार्केट आपल्याला इथे खालीच येताना दिसलं. पूर्ण वेळ मार्केट आपलं खाली आलेलं होतं इथे. म्हणजे जे प्लसमध्ये दिसत होते ना आपल्याला इंडायसेस सर्व, ते निगेटिव्ह झाले पूर्ण. मग आता इथे रिव्हर्सल कसा बनू शकतो? कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो? आता क्लोज तर आलेला आहे आपला 23,992 वरती. इथे तुम्हाला दिसेल 24,033, पण फायनल जी क्लोजिंग आली ना 23,992 वरती आली. तर रिव्हर्सल कसा बनू शकतो? ही एक लेवल असेल बघा 24,055ची. इंट्राडेमध्ये 24,055च्या वरती जर मार्केट पुन्हा थांबायला लागलं तर एक रिव्हर्सल इथे पण बनू शकतो. पण हे सर्व हडल बनत जाणार. जे सपोर्ट होते ना इथे, हे सर्व मार्केटसाठी काय रेजिस्टन्स बनत जाणार. 24,127 हा मार्केटसाठी बनेल रेजिस्टन्स. 24,174 ही लेवल पण बनेल मार्केटसाठी एक रेजिस्टन्स. त्यानंतर हा एक झोन आहे बघा, जिथे मार्केटने एक डबल टॉप फॉर्मेशन तयार केलेलं होतं. त्याची ही नेक लाईन इथे रिटेस्ट करून मार्केट खाली चाललेलं होतं बघा. वरती जायचं पण ह्या लेवलच्या वरती जात नव्हतं. त्यामुळे 24,263 ही लेवल पण मार्केटसाठी बनणार एक रेजिस्टन्स. जे सपोर्ट होते ते मार्केटसाठी रेजिस्टन्स बनत जाणार. मग आपल्याला इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे प्राईसचं, की मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत जात आहे का? करत असेल तर एक ट्रेंड रिव्हर्सल इथून होऊ शकतो बघा. 5 मिनिटांमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला समजतंय ना. इथे जी प्राईस काय करायची, लोला ब्रेक करत चालायची, हायला ब्रेक करत नव्हती बघा. हे हाय सुरुवातीपासून बघतोय आपण, ब्रेक होत नव्हते, लो ब्रेक व्हायचे बघा. हे हाय ब्रेक होत नव्हते, लो ब्रेक व्हायचे. हे बघा, हे लो ब्रेक व्हायचे. मग ट्रेंड रिव्हर्सल जर व्हायचा असेल तर मार्केट काय करणार? इथेच एक बॉटम बनवेल, म्हणजे याच्या खाली जाणार नाही पुन्हा. आजचा डे लो, कालचा तर डे लो ब्रेक व्हायलाच नको 23,900चा, पण आजचा पण डे लो ब्रेक व्हायला नको इथे. म्हणजे ती लेवल आहे बघा जवळजवळ 23,950च्या आसपास आहे. 23,950च्या आसपास हा पण डे लो ब्रेक व्हायला नको. मार्केट थोडं फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे किंवा थोडंसं गॅप अप ओपन, आणि इथेच मार्केटने एक बॉटम बनवायला पाहिजे. मग इथे आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल बघायला मिळू शकतो 24,055च्या वरती. मग हे रेजिस्टन्स ब्रेक होत असतील तर समजायचं की मार्केट आता आपलं इथून वरती जात आहे. नाहीतर काय होतं, सेल ऑन राईज. थोडासा मार्केटने बाउन्स घेतला की मार्केट पुन्हा शॉर्ट होऊन जात असतं. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येणार ना, तुम्हाला अशीच ॲक्टिव्हिटी बघायला मिळत असते. तुम्ही चार्टचं पण ऑब्झर्वेशन करा, प्राईजला रीड करा, तुम्हाला समजेल की जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना ते थोडंसं वरती जातं आणि शॉर्ट होत असतं ताबडतोब. मग मार्केटमध्ये असलेला सप्लाय जास्त होतं, कमी होतं. हे केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करेल आणि तिथं थांबायला लागेल. असं नको की एखादा रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे आणि मार्केट पुन्हा ताबडतोब खाली येऊन गेलं, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मग फॉल्स ब्रेकआउट असं म्हणत असतो बघा. तिथे थांबायला पाहिजे. याशी प्राईज ॲक्शन जर बनत गेली तर मार्केट पुन्हा आपलं रिकवर होऊ शकतं. पुन्हा ते 24,400पर्यंत पण जाताना दिसू शकतं आपल्याला. अशी ॲक्टिव्हिटी होऊ शकते. मग हे आपलं असणार आहे ट्रेंडिंग मार्केट उद्यासाठी. अशा पद्धतीने हे ट्रेंडिंग असणार मार्केट. आता ते जर पुन्हा गॅप अप झालं ओपन, समजा 100-200 पॉईंटने झालं गॅप ओपन, हीच लेवल 24,174ची लेवल असू द्या, 24,174 म्हणा किंवा 24,200, या लेवलच्या आसपास जर मार्केट झालं गॅप ओपन, मार्केटला वरती जायचं असेल तर काय करावं लागेल? हा एक रेजिस्टन्स आहे बघा. या रेजिस्टन्सला मार्केटला पार करावं लागणार गॅप अप झाल्यानंतर. किंवा गॅप अप म्हणून ते खाली येतं आहे का, 24,000वरती एक डीप घेतं आहे का, डीप घेऊन या ठिकाणी बाउन्स घेतं आहे का, ते म्हणजे याच्यामध्ये काही रिव्हर्सल बनतो आहे का या ठिकाणी, तो बघायचा असतो आपल्याला. किंवा की मार्केट पुन्हा 24,000ला ब्रेक करून कंटिन्युअसली खाली जातं आहे, म्हणजे ट्रेंडिंग होतं आहे, डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे का, या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. लोअर हाय लोअर लूज बनवत खाली जातं आहे का, या गोष्टी बघायच्या असतात आपल्याला. इथे गॅप अप झालं, हा हर्डल मार्केटने पार करायला पाहिजे. पुढचा हर्डल कोणता येणार मग मोठा? 24,400चा. तो पण एक रेजिस्टन्स येणार, तो मार्केटला पार करावा लागेल. मग मार्केट आपण म्हणू शकतो. आणि क्लोजिंग महत्त्वाची असते.
जर मार्केटची क्लोजिंग 24,400च्या वरती येत असेल उद्या, तर मग मार्केटमध्ये म्हणू शकतो की आपण पुन्हा एक चांगली बाईंग येऊ शकते. जर मार्केटची क्लोजिंग पुन्हा 23,900च्या खाली येत असेल उद्या, 23,900 लेवल लक्षात ठेवा. 23,900च्या खाली जर मार्केटची क्लोजिंग येत असेल तर पुन्हा सेलिंग कंटिन्यू. समजलं ना, सेलिंगचा प्रेशर इथे पुन्हा वाढू शकतं 23,900च्या खाली. म्हणजे कालचा डेलो ही जी लेवल दिसते ना तुम्हाला, ही बघा टॉपपासून तर खूप आलेलं आहे खाली मार्केट. हे बघा हाय माझ्या मते आजचा होता. आपण हाय बघूया एक वेळेला, थांबा तुम्हाला हाय दाखवतो किती होता आजचा हाय दाखवतो मी तुम्हाला किती होता. हे कॅन्डलचा हाय बघूया आपण, 24,382चा होता. 24,382चा होता. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ना की मार्केट 400 पॉईंटने खाली आलेले टॉपपासून 400 पॉईंटने खाली आलेले. मग हा विकनेसच आहे. जर मार्केट आपलं स्ट्रॉंग जर असतं ना, मार्केटने होल्ड केलं असतं वरती, किंवा आजच्या दिवशी ते इथे साईडवेज झालेलं असतं, हे खाली आलेलं नसतं, पूर्ण मार्केट खाली येऊन गेलेलं आहे. पण ह्या डेलोपर्यंत पोहोचलं नाही. पूर्ण वेळ तर घालवला, 400 पॉईंट तर खूप झाले. या डेलोपर्यंत आलं नाही, 23,900पर्यंत इथे आलेलं होतं, 23,950च्या आसपास इथे. समजलं ना. याच्या खाली मार्केट जर थांबत असेल ना, सेलिंगचं प्रेशर इथे वाढू शकतो मार्केटमध्ये. पुन्हा सेलिंग प्रेशर या ठिकाणी वाढणार. मार्केटमध्ये ह्या ठिकाणावरून कंटिन्युअसली आपल्याला एक मोठी सेलिंग बघायला मिळू शकते. नंतरचा सपोर्ट काम करू शकतो इंट्राडेमध्ये 23,800, 23,800, 23,700 या लेवल मार्केटसाठी बनणार. मग सपोर्ट ही एक लेवल सपोर्ट बनेल, त्यानंतर ही एक लेवल सपोर्ट बनेल. ठीक आहे ना. मार्केट कंटिन्युअसली आपल्याला इथे खाली येताना दिसू शकतं. ग्लोबल मार्केट पण निगेटिव्ह, सर्व निगेटिव्ह आहे. इक्विटी मार्केट आपलं निगेटिव्ह आहे. त्यानंतर कमोडिटी मार्केट पण निगेटिव्ह आहे. बघा क्रूड ऑइल, सर्व गोष्टी निगेटिव्ह आहे मार्केटमध्ये. हे बघा क्रूड ऑइल तुम्हाला निगेटिव्हच दिसणार. त्यानंतर गोल्ड तुम्हाला निगेटिव्हच दिसतं आहे. सिल्वर तुम्हाला निगेटिव्हच दिसतं आहे. डॉलर इंडेक्स, US डॉलर इंडेक्स तुम्हाला निगेटिव्हच दिसतं आहे. ग्लोबल मार्केट निगेटिव्हच आहे. आपलं इंडियन मार्केट निगेटिव्हच आहे. सर्व गोष्टी निगेटिव्ह इथे. ठीक आहे ना. सर्व ठिकाणी काय न्यूजचा पण इम्पॅक्ट पडतो. तुम्ही बघताय 2 देशांमध्ये युद्ध चाललेलं आहे. ठीक आहे. USचा डाटा काही आहे, नोकऱ्यांचा डाटा तो वेगळा झाला. बांगलादेशमध्ये पण एक नवीनच वाद चालू झाला. त्या सर्व गोष्टी एकाच वेळेला जुळून आल्या की आपल्या मार्केटने खूप मोठी रॅली दिलेली होती, खूप वरती गेलेलं होतं मार्केटला पण ट्रिगर मिळाला आणि मार्केटमध्ये एक करेक्शन पण आपल्याला होताना दिसतं छोटं मोठं, आणि व्हायला पाहिजे. ते मार्केटने असे डिप द्यायला पाहिजे, तेव्हा पुढच्या बुल रॅलीसाठी ते तयार होत असतं. आणि इथे जो इन्व्हेस्टर असतो त्याला पण संधी असतात. मी तर म्हणतो की इथे ना पडत्या स्टॉकमध्ये जाऊ नका, पण म्युच्युअल फंड आणि ETF जे असतात ना, यांच्यामध्ये खूप चांगली संधी असते मित्रांनो. ठीक आहे. इंडेक्स नंतर रिकवर होणारच आहे. तुम्ही यांच्यामध्ये जर ॲक्युम्युलेशन करत गेले, एका वेळेला नाही लावायचा पैसा, कधी थोडा लावत चाला, त्याचा फायदा तुम्हाला नंतर मिळत असतो. संधीचा फायदा मिळवत चाला. जेव्हा मोठी रॅली निघून जाते ना हातातून, मग तेव्हा म्हणतो की मी आता इथे ETF गुंतवणूक करतो. ऑलरेडी 10-12% रिटर्न मिळालेले असतात तुम्ही जर बॉटमला बाय केलं तर. हा फायदा असतो बॉटम फिशिंगचा. आणि स्टॉक पण आहे बघा, मिड कॅप, स्मॉल कॅप खूप तुटताना दिसत आहे तुम्हाला. यांच्यामध्ये पण बॉटम मिळेल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये पण रिव्हर्सलनुसार तुम्ही काम करायचं असतं. रिव्हर्सल मिळाला की मग त्यांच्यामध्ये बाईंग करत चला, रँडम बाईंग करू नका. समजलं. इथे निफ्टीमध्ये तुम्हाला निफ्टीचा ट्रेंड रिव्हर्सल कसा होऊ शकतो इंट्राडेमध्ये, कशा पद्धतीने इथे बॉटम बनू शकतो हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि कोणती लेवल ब्रेक केली तर निफ्टीमध्ये सेलिंग येऊ शकते हे पण तुम्हाला समजलेलं असेल. आणि काम करताना मार्केटमध्ये स्टॉप लॉसला विसरू नका. जे इंट्राडेमध्ये काम करत असतात ना, त्यांनी तर स्टॉप लॉस नक्की लावायचाच आहे. असं म्हणायचं नाही की मार्केट आज वरती चाललेलं आहे, मोठी कॅन्डल बनलेली आहे, याचा अर्थ मी कॉल बाय करून बसतो, मार्केटला होल्ड करतो. किंवा रिलायन्स आज वरती चाललेला आहे, तो खाली येणार नाही, तो वरतीच जाईल, असं काही नसतं मित्रांनो. मार्केट सुप्रीम व्हायला काही पण होऊ शकतं त्याच्यात. अचानक पलटी मारतं मार्केट. त्यामुळे आपली रिस्क आपण ठरवून घ्यायची. आपलं टार्गेट पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. नाहीतर बहुतेक जणांचं 8-10% प्रॉफिट पण येत असतं स्टॉकमध्ये, स्विंग ट्रेडिंगमध्ये, ते घेत नाहीत. समजलं का. हे बघा, तुम्ही ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे, बरोबर ना. इन्व्हेस्टमेंट वेगळी असते की इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही, सोडून दिलं, मग ते निगेटिव्हमध्ये जावं, नाही तर प्लस किती पण जाऊ द्या. मला 5-10 वर्षांचा कालावधी ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये बघणार किती प्रॉफिट मला येत आहे. समजलं ना. पण ट्रेडिंगमध्ये तसं नसतं. ट्रेडिंगमध्ये तुमचं टार्गेट तर नक्की असलंच पाहिजे.
बिना टार्गेटचं काम करत जाऊ नका की आता 10% आलेलं आहे सोडून द्या. नाही, थोडं रिस्क रिवॉर्डला पण फॉलो करत चला, तर तुमचा पैसा बनेल. नाही तर तुमचे प्रॉफिटमध्ये आलेले स्टॉक जे असतात ना ते निगेटिव्हमध्ये निघून जातात आणि नंतर तुम्हाला मग त्या गोष्टींचा आहे ना पश्चाताप होत असतो. समजलं का? त्यामुळे टार्गेट पण ठरवून घ्या की मला एवढं प्रॉफिट यामध्ये घ्यायचं आहे आणि बाहेर पडायचं आहे मला. ठीक आहे, मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं केव्हा पण. समजलं? आणि जे इंट्राडेमध्ये काम करतात ना, SL लावा, मनामध्ये स्टॉपलॉस पकडू नका. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंट करायचं पण विसरू नका. बहुतेक जण कॉमेंट करत नाही. कॉमेंट करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.